मान्सूनच्या पहिल्याच जोरदार पावसात कारंजा तालुक्यातील अजनादेवी येथील शेतकऱ्यांवर कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे मोठे संकट ओढवले आहे। आष्टीकडून नाराकडे येणाऱ्या सिमेंट रस्त्यावरील पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी कंत्राटदाराने वाहतुकीसाठी बनवलेला तात्पुरता पर्यायी रस्ता हटवला नव्हता। तसेच नाल्याची संरक्षक भिंतही तोडलेलीच होती। काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आला, मात्र पर्यायी रस्त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला गेल्याने हे पाणी थेट आजूबाजूच्या शेतात घुसले। पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की नुकतीच केलेली सोयाबीन आणि कपाशीची पेरणी खरबडून गेली असून नाल्यातील मोठे दगडगोटे शेतात जमा झाले आहे। या पूर परिस्थितीमुळे शेतकरी गजानन वैद्य, हेमराज फरकाडे, धनराज फरकाडे आणि हरिभाऊ देवासे यांच्या सुपीक जमिनीची मोठी धूप झाली आहे। हतबल झालेल्या कास्तकारांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून कंत्राटदाराकडून नुकसान भरपाई मिळवण्याची, तोडलेली भिंत पुन्हा बांधण्याची आणि शेतात जाण्याचा रस्ता पूर्ववत करण्याची मागणी केली आहे। दोषींवर कडक कायदेशीर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही स्थानिक शेतकऱ्यांनी दिलाय। कारंजा घाडगे येथून गौरव सोमकुवर यांची रिपोर्ट। फुटलेला आहे, त्याच्यामुळे माझ्या शेतातलं नुकसान पूर्ण झालं आहे। नाल्यातून पाणी न जाता हरिभाऊ देवाशीच्या वरातून पूर्ण पाणी जात आहे आणि त्या नुकसानमुळे पुरा ऐकून हरिभाऊ देवाशे आणि फरकाडे कास्तकार आणि तिकडे संजीव उकिनकर यांचे पूर्ण नुकसान झालेलं आहे। म्हणजे नदी पावतात पूर्ण नुकसान झालेलं आहे। पुरच पाणी गेलं त्याच्यामुळे आणि माझेवाले 10 ते 12 पैप नदीनं या पुरानं वाहत गेलेले आहे आणि नुकसान झालं जवळपास म्हणजे 2 एकरात नुकसान झालं। 4 एकर शेती आहे माझीवाली, 2 एकर तर पूरच गेलं माझ्यावाला। मी कालच पेरणी केली सोयाबीन मला म्हणजे पूर्ण काहीच नाही राहील, तिथं डोबच भरून आहे तिथं शेतामध्ये आणि ते भरपाई द्यावी। आणि आमची एक मागणी आहे की आम्हाला इथून एक भीत पाहिजे आणि आमचा एक रस्ता करून द्यावा। आम्हाला शेताला रस्ता नाही आहे आणि दुसरा मुद्दा आम्हाला भीत पाहिजे इथून आणि आमच्या वावरात शेतात पाणी नाही यावे अशी एक मागणी आहे आमची। याच्यावर तर आम्हाला काही अपेक्षा नाही। झालेल्या नुकसानाची आमची भरपाई द्यायची। आम्ही पेरणी केली, आमच्या शेताचं नुकसान झालं, मातीचं वगैरे हिरे बंधाऱ्याचं गोटे आले, यांचं पूर्ण नुकसान भरपाई द्यावी आहे, जो की त्या साईडला हवा होता। तर जे पाणी तिकडून येणार होतं ते सगळं पाणी इकडून येताना माझ्या पुऱ्या शेतात तुम्ही बघू शकता की पुरे शेत पाण्याने भरून गेले आहे। ठीक आहे, आणि तिकडला जो पूल त्यांनी बनवला होता रोड गाड्या जायसाठी, तो त्यांनी मोडला नाही। तर ते हे सगळे अलगर्जीपणा यांच्या या कॉन्ट्रॅक्टरची आहे आणि त्यांनी असं मला वाटते की माझी भरपाई भरून दिली पाहिजे बस। याला मला भीत पाहिजे, नाहीतर त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मला मागणी आहे। आता जी स्थिती अशी आहे की कालच आम्ही इथे पेरणी केली, इथे पुरी पराठी लावली होती, या सगळ्या ठिकाणी पराठी लावली होती। तर काल रात्रीच्या सुमारे 7 वाजता जोरदार पाऊस आल्यामुळे इथे जे भीत होती ते भीत त्यांनी पहिलेच मोडली होती। तर आता तिथे काही भीत नसल्यामुळे तिथून येणारं सर्व पाणी माझ्या शेतात आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की आता हे सर्व गोटे आहे, हे नाल्याचे सर्व गोटे माझ्या शेतात आले आहे। तर याच्यासाठी आता मला असं वाटते की शासनाकडून काहीतरी मदत असल्या पाहिजे आणि बस ते सगळं करून त्या कॉन्ट्रॅक्टरनी मला फक्त माझीवाली भीत टाकून देणे आणि यात झालेलं नुकसान मला भरून देणे, बस एवढीच मागणी आहे।